राऊत. कोणत्याही कार्यक्रमात राऊत पाहिजे. इथं राऊत बरोबर उभा राहिला. टाळ्या वाजवा एक वेळ ह्या पोरासाठी. नाही तर काही काही पोट्टे उभेही नाही राहत. एक पोट्ट तसंच नागपूर जिल्ह्यात कार्यक्रम होता आणि ते मंदात उभं होतं. मंदात उभं होतं सगळं साऱ्याच्या मधात. त्याला म्हणलं कीर्तनात, अरे बसून जा भाऊ, कीर्तन चालू आहे बसून जा. ते नाही उभंच राहिलं. उभं हट्टीला पोट्ट होतं ते. त्याला म्हणलं अरे बसून जा. कीर्तन 3 तास झालं ते बसलेच नाही. ते पुन्हा म्हणलं बसून जा. ते माझ्यावर आलं. काजी महाराज म्हणे तुम्ही मध्ये बसून जा म्हणताय म्हणे. तुम्हाला काय माहित आहे म्हणे, माहिती उगते कुठं ना सुकते कुठं म्हणे. मी म्हणे फक्त घरीच बसतो म्हणे, हे गरम पाण्यामध्ये. म्हणलं काऊन, तर कालच माझ्या मुर्यादीचं ऑपरेशन झालं म्हणे. काय पोरायले बोलवा लागते जी. कोणत्या वर्गात आहे दादा तू? 7वीत आहे. गुरुदेव सेवा मंडळ आहे इथं. ह्याच गावात शिकते का तू? 7व्या वर्गात आहे. हो. फोटो कोणाचा आहे? नाही. हा? कोणता? तो कव्हरेज नाही पकडून राहिला. तुला मागून हेडलाईट भेटून राहिली तरी ठीक आहे. ह्या फोटो कोणाचा आहे? महात्मा फुले. पाहिजे काही तर ओळखलं या ना. काऊन यायनं का केलं? त्यांच्या पत्नीला शिकवला. अजून अजून मा एक प्रश्न आखरचा. महिलांची पहिली शाळा कोण काढली? थांबा नको वाजू. उत्तर बरोबर दे ना. तू पोहोचला, मी ते उत्तर समोर ठेवलं. सावित्रीबाईने शिकवली, पण महिलांची पहिली शाळा कोण काढली? वा, आता वाजवा टाळ्या. शिकवलं. अरे ज्योतिबा फुलेला एका पुरुषाने प्रश्न केला की तू सावित्री वांद आहे, तिचं दुसरं लग्न कर, तिने लेकरू नाही होत. पण महात्मा फुलेंनी तसं नाही म्हणलं. तिने जर पोरग नसन होत तर मी दुसरं लग्न नाही करत म्हणे, तिचं दुसरं लग्न लावून देतो म्हणे. आणि आता तर एवढे दलित परिस्थिती आहे. आता एवढे बाया म्हणते मानवऱ्याचा मावर खूप प्रेम आहे, खूपच जीव लावते. असा मरून पाय तू दुसरी करते तो. काही बाया म्हणते मी खूप सुखी घरात पडली, मला इच्छी कडी तिथे नाही उचलायला लागत हो, मागणी 3 मजली बिल्डिंग आहे व तू सुजून मरशील व. महात्मा फुले जागवलं, समाजाला जागवलं. कोणाचा फोटो आहे? लोकमान्य टिळक. का केले आहे ना? गणरायाची पहिली स्थापना कोण केली? लोकमान्य टिळकांनी. टाळ्या तर वाजवायची. काही बाया नाही वाजवत. आपलं होय का म्हणते राऊत समाजाचं होय, वाजवत बसंतेस. आपण काही वाजवा. गणरायाची स्थापना कोण केली? लोकमान्य टिळकांनी. हे कोण होय? स्वामी विवेकानंद. अरे स्वामी विवेकानंदाचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात एक तरुण मुलगी बसून होती. कीर्तन बंद झालं, त्या मुलगी विवेकानंदा जवळ आली आणि विवेकानंदाला म्हणाली कि स्वामी जी मुझे आपका कीर्तन बहुत अच्छा लगा. म्हणजे मला कीर्तन तुमचं खूप चांगलं वाटलं. स्वामी विवेकानंदांनी म्हणलं असं. स्वामी विवेकानंदाला त्या मुलीने म्हणलं पण माझी एक इच्छा आहे म्हणे,
विवेकानंदांनी म्हणलं तुझी काय इच्छा आहे म्हणे, सांग म्हणे तुझी काय इच्छा आहे म्हणे. ते म्हणे माझी एक इच्छा आहे म्हणे, तुमच्या सोबत माझं लग्न व्हाव आणि लग्न होऊन आपल्याला मूल व्हाव, मूल होऊन तुमच्यासारखं कीर्तन मी त्या मुलाचं ऐकाव. विवेकानंदाला प्रश्न केला त्या मुलीने, पण विवेकानंदांनी म्हटलं की आपलं लग्न केव्हा होईल, आपल्याला मूल केव्हा होईल, आणि तू आई म्हणून तू कीर्तन ऐकशील केव्हा. त्या मुलीने म्हटलं. विवेकानंदांनी सांगितलं की आई म्हणे त्या मुलीले, का म्हणे आई म्हणे तू असं समज म्हणे का मी तुझा मुलगा हो, मी तुझा मुलगा हो. हे जे कीर्तन झालं त्याच पोराचं झालं, माता होती ते. म्हणून आपण शिवाजी राजाची आईचं नाव सांग. जिजामाता. जिजामाता. त्यांचा जन्मदिवस काय सांग ना. त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी उत्तराच्या बरोबर पोहोचला. 12 जानेवारी राष्ट्रमाता. पुढचं तर बोल. जिजाऊ, ज्या जिजासाहेबांनी शिवाजी राजाला जन्मात दिलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला.